ज्यावेळी या देशाचे 12 वाजले होते, ज्यावेळी इथल्या असणाऱ्या राज्यांचे 12 वाजले होते, इथल्या असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजले होते, त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या क्रीडा व्यवस्थेचे 12 वाजले होते आणि इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थात कृषी व्यवस्थेचे 12 वाजले होते, त्यावेळी 12-12ला बारामती येथे जन्म घेऊन प्रत्येकाच्या कपाळावरचं 12चं कोळं सोडवून, प्रत्येकाच्या हातात नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विकासाचं घड्याळ बसवून त्या घड्याळाच्या असणाऱ्या काट्याप्रमाणे इथल्या असणाऱ्या गोरगरीब जनतेचं, बहुजन समाजाचं, दीनदलितांचं आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण जीवनमान गतिमान करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये बहुजन हिताय, बहुजन सुखाय यात सुद्धा असताना कोणत्याही प्रकारे सामान्य कार्यकर्त्यावरती व कार्यकर्त्यामधून निर्माण होणाऱ्या लेखनात्यावरती अन्याय होणार नाही अशी एक मनामध्ये भावना ठेवून आजपर्यंत पवार साहेबांनी पुढे आपलं मार्गक्रम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा या लोकनेत्याचा विचार व्यक्त करण्यासाठी मी प्रवीण राजेंद्र कोळपे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या महाविद्यालयाचा विद्यार्थी, विषय मांडतोय युवकांना प्रेरणास्थान पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब. विषयाला सुरुवात करत असताना मला या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये पहिली कर्जमाफीची संकल्पना मांडली होती आणि त्यानंतरनं संत तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी करून सावकारीत्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त केलं होतं आणि त्यानंतरनं 1972 रोजी पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये दुसरी कर्जमाफी करण्याचं काम शरद पवारांनी केलेलं होतं आणि ते त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपयांची कर्जमाफी पवारसाहेबांनी केली होती आणि त्यानंतरनं 2019मध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारनं त्या ठिकाणी तिसरी कर्जमाफी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि ती कर्जमाफी 16,000 कोटींची होती. पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पवार साहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरण केलं आणि त्याचबरोबर महिला धोरण आणून महिलांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं पाहायला मिळतं. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमधले हाफ चड्डीवरून फुल पॅन्ट करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मार्गक्रम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. ICCI BCCIच्या अध्यक्षपदी बसून क्रीडा क्षेत्रामधील आपले योगदान आपल्याला उमटवून आपल्या सर्वांना दिशादर्शकांचं काम पवार साहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पवार साहेबांच्या ठिकाणी मला किस्सा व्यक्त करावासा वाटतो. तो किस्सा असा होता की एक दिवशी RR आबा विधानसभेमध्ये भाषण करत होते आणि त्या भाषणाप्रसंगी RR आबांनी जोशी साहेबांवरती 100 कोटींचा आरोप केला होता. जोशी साहेबांना घाम फुटलं असं भाषण केलं होतं आणि हेच भाषण पवार साहेब खाली बसून ऐकत होते. भाषण संपल्यानंतरनं पवार साहेबांनी RR आबांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी RR आबांना पवार साहेब बोलले की आबा जोशी साहेबांवरती आपण सहारा प्रकरणामध्ये 100 कोटींचा आरोप केला, या आपल्या पुराव्यामागं आपल्याकडे काय पुरावे आहेत. तर याच विषयावरती पवारसाहेब पाटील साहेब पवार साहेबांना बोलले की साहेब कुठले आहेत पुरावे, विधानसभेमध्ये बोलण्यास स्वातंत्र्य आहे, त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह होऊ शकत नाही, त्यामुळे तो मी आरोप केला असावा. यावरतीच पवारसाहेब बोलले की आबा आपल्या आरोपामुळं आपले आमदारकी जाऊ शकते, आपल्यावरती प्रिव्हिलेज मोशन आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, आपल्या जी कल्पना आहे का, यावरतीच आबांना आपली चूक लक्षात आली. आणि नंतरनं अशा प्रसंगी पवारसाहेब आबांना बोलले की आबा आता एक करा, तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी आपल्याविषयी एक प्रत येईल आणि त्या प्रत शेवटी फक्त असं लिहा की अशा भारतीच्या आहेत. म्हणजेच काय, संपूर्ण भाषण संपल्यानंतरनं शेवटी असं एक वाक्य आले करा की अशा भारतीच्या आहेत 100 कोटींचा आरोप. आणि त्यानंतरनं जोशी साहेबांनी आबांवरती प्रिव्हिलेज मोशन आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी आबांची आमदारकी जाण्याची वेळ आबांवरती आली होती आणि त्या एका वाक्यामुळं त्या ठिकाणी जोशी साहेबांची मागणी त्या ठिकाणी अध्यक्षांनी फेटाळण्यात आली होती. त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं त्या ठिकाणी आबांची आमदारकी वाचवण्याचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मातीपासूनच काय तर मातीतील दगडधोंड्यांमधले नेतृत्व ओळखून नापीक असणारी जमीन पिकाऊ करून त्यामध्ये नेते पिकवण्याच्या मतदानाच्या रूपामध्ये नेते पिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं पाहायला मिळतं. आणि अशा या मान्यतेचं नक्कीच या महाराष्ट्रातील त्याचबरोबर या देशातील युवा नेतृत्वाला नक्की आशादायी त्याचबरोबर प्रेरणास्थान ठरणार आहेत. अशा या मान्यतेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.